ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या भक्त सखया ज्ञानोबाराया 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 माझ्या भक्त सखया ज्ञानोबाराया 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 माझ्या भक्त सखया ज्ञानोबाराया 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 माझ्या भक्त सखया ताळी वाजवा सर्वांनी हे ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया 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 जय हो ज्ञानोबाराया माझ्या भक्त सखया ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया बोला बोला सर्वांनी म्हणा हे ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या भक्त सखया ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया 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 माझ्या ज्ञानोबाराया कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की समर्थ सद्गुरु गजानन महाराज आदि शक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज की श्री संत सखाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय। अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्यराग रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपूरत्व मिळालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवली या संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून ब्रह्मचितकला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणाऱ्या जगन्माता आदिशक्तीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून भक्तवर्य भक्तनिष्ठ ज्यांच्या येण्याने या पंचक्रोशीला एक वारकरीत्व मिळालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च संत श्री संत सखाराम बाबांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून वैकुंठवासी साधक हृदय असणारे वंदनीय अतुलजी महाराजांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून भगवती तथा भगवत स्वरूप असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गांच्या चरणाला स्पर्श करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे। थोडा इको जास्त झाला फाटल्यासारखा आवाज येते काहीतरी। आपण 2 दिवस झालेत ज्ञानोबारांच्या जीवन चरित्राला स्पर्श करतोय। खरं तर आपल्या गावामध्ये अनेक भागवत कथा झाल्या असतील, रामकथा झाल्या असतील, पण पहिल्यांदा आपण इतिहासामध्ये धाडस केलंय महाराज की ज्ञानोबारांचं जीवन चरित्र आणि जीवन चरित्र नावाची कथा आपल्या येऊलखेड मध्ये पहिल्यांदा होते। वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणाऱ्या भगवान ज्ञानोबारांची कथा पहिल्यांदा होते। मला माहिती नाही, पण इथून पुढे ज्यावेळेस येऊलखेडचा पारमार्थिक इतिहास रचला जाईल त्यावेळेस संत चरित्र कथेमध्ये माझं नाव पहिल्यांदा येईल, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो। पहिल्यांदा नाव येईल, कारण आपल्या गावामध्ये संत चरित्र कथा कोणी केली असेल तर एक कोणीतरी घुगे महाराज होते असं म्हटलं जाईल। भागवत कथा नेहमीच आपण करतो, रामायणही नेहमी ऐकतो। राम राम बेस काय नाही, आवाज थोडा पाहिजे होता। राम राम हा थोडा जाड पाहिजे, हा असं होते ते मला समजत नाही त्यातलं, पण थोडं पहिल्यांदा आपण चरित्र कथा पाहतोय। हा आता बरोबर, ती चरित्र कथा संत चरित्र का पाहिलं पाहिजे, कारण संतांच्या जीवनात झालेली दुःख आपल्या जीवनातल्या दुःखांकडे पाहिल्यानंतर आपल्याला तोकडी आणि छोटी वाटली पाहिजे, म्हणून संत चरित्र ऐकलं पाहिजे। ऐका संत चरित्र। या ज्ञानोबारांच्या संत चरित्राचा विचार करून का आपण संत चरित्र गावं सांगू, का गायलं पाहिजे संत चरित्र, कारण या जगाच्या पाठीवर वर्णन ज्या संतांचं करावं असं वर्णनीय स्वरूपाचे फक्त जगाच्या पाठीवर संतच आहेत। ज्यांचा विचार केल्या जावा आणि ज्यांचं वर्णन केलं जावं असं वर्णनीय स्वरूपाचे जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत। बेस द्या थोडा इको कमी झाला तरी चालेल। वर्णनीय स्वरूपाचे फक्त संत आहेत। या जगामध्ये 5 प्रकारची लोक राहतात, मी नेहमी सांगतो। काही लोक माननीय असतील, काही लोक आदरणीय असतील, काही लोक पूजनीय असतील, काही लोक त्यजनीय असतील आणि काही लोक वर्णनीय असतील। या जगामध्ये काही लोक माननीय असतात, काही लोकांना फार मोठा मान मिळतो, फार माननीय असतात, फार श्रीमंती नसते त्यांच्याकडे पण जग त्यांना चांगलं मानतं। असं काही माननीय स्वरूपाचे मधुवंती वाजवा, मधुवंती वाजवा, काही माननीय स्वरूपाचे लोक असतात, ते माननीय असतात। एक सांगू का, हा माननीय शब्द राजकारणावरच्या व्यासपीठावरचा शब्द आहे। आता तिथल्या लोकांना मानायचे की न मानायचं हाच मोठा प्रश्न आहे, पण माननीय म्हणायचं, कारण
असू द्या. जे असेल ते. माननीय स्वरूपाचे असतात काही लोक. जगाच्या पाठीवर असे काही लोक आहेत जे आदरणीय आहेत. आपल्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेत असताना आदरणीय म्हणावं, नंतरच नाव घ्यावं. तिसरा वर्ग असा आहे जो पूजनीय आहे. आपल्या गुरुजींचं नाव घेत असताना परमपूज्य म्हणावं, पूजनीय म्हणावं, नंतरच नाव घ्यावं. जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे जो तेजनीय आहे. असा तेजनीय वर्ग कोणता आहे तर तो दुर्जनाचा वर्ग आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद सांगतात, दुसंग सर्व थैव त्याज्याहा. दुसंग नेहमीच तेजनीय आहे. दुर्जनाची संगती विनोदाने सुद्धा होऊ नये. आणि दुर्जन कोण आहे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून दुर्जनाची संगती होऊ नये. जगद्गुरु तुकोबाराय असं लिहितात की दुर्जनाचा भला नवे अंगसंग बोलील असे त्याग देशाचा त्या. ज्या देशामध्ये दुर्जन लोक राहतात त्या देशामध्ये सुद्धा राहू नये. मग आपल्याला आता भारतात राहावं लागणार नाही, देश सोडून जावं लागेल. कारण भारतात तर आता दुर्जनाचा काय असा मोठा पूरच आला. ते कोण्या एका हिंदी कवीने म्हटलेलं आहे, पहिल्यांदा तर रावण फक्त लंकेमध्येच होता. आता रावण जरा बोलत चला, जरा मला मदत करत चला बरं. काही मोठं धाडस होत नाही माझ्याकडून. कलियुग में ठामान कुंडली जाऊं तो मैं कहा जाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. कलियुग में दामार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. जय हो. आता प्रत्येक घरात रावण आहे. एका रावणाला मारण्यासाठी त्रेतायुगामध्ये आपल्याला रामाला आणता आलं, पण आता कलियुग में था मान कुंडली जाऊं तो मैं कहा जाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. कलियुगाची अवस्था तर वेगळीच झाली. कलयुग में माखन की जगह शराब है. कलयुग में माखन की जगह शराब है. एका कवीने म्हटलं, मी माझं वाक्य नाही, पुढचं वाक्य जरा अवघड आहे म्हणून म्हणतो, कलयुग की गोपिया तो बहुत ही खराब है. काहे तूने छेड़ लिया प्यारो गोविंद अपने भक्तों की सुन ले पुकारो गोविंद. चौथा वर्ग असा आहे जो तेजनीय स्वरूपाचा आहे. नेहमीच त्याचा त्याग केला पाहिजे असा दुर्जन आहे, म्हणून दुर्जनाची संगती करू नये. शास्त्राने 5 महापाप सांगितले. किती जरा बोला, झोपले का? शास्त्रानं 5 महापाप सांगितले. सांगतो. महापाप, पाप, उपपाप, अतिपाप नाही, महापाप. याच्या पलीकडे कॅटेगरीचं पापच जन्माला यायचं. आणखी पहिलं महापाप ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुनाम गमहा महंती पातका न्याहुर संसर्ग चापितैसह. 5 महापाप. पहिलं महापाप ब्रह्महत्या. पहिलं महापाप ब्रह्महत्या. दुसरं महापाप सुरापान. ब्रह्महत्या महापाप म्हणजे लहान लेकरांचा वध करणे, गायीचा वध करणे, लहान लेकरांचा वध करणे, गायीचा वध करणे, ब्राह्मणाची हत्या करणे, हे ब्रह्महत्या नावाचं महापाप आहे. दुसरं महापाप आहे सुरापान. म्हणून विचार करा, जरा मतदान करताना 20 तारखेला विचार करा. ज्या लोकांनी गायीला मारणाऱ्या लोकांना प्रोटेक्शन दिलं त्या लोकांना जर मतदान केलं तर तुमच्यासारखं पापी कोणी नाही. सांगू नाही, महाराज उमेदवार आमच्या जातीचा आहे. नाही महाराज उमेदवार आमच्या जातीचा आहे.
ऐका बाळापूर विधानसभावाले. नाही महाराज, उमेदवार आमच्या जातीचा, एक बोलू का? तुम्हाला जर एखादा आजार झाला तर असं म्हणता का डॉक्टर नाही जातीचाच पाहतो? आता आपल्याला जर रोग झाला तर आपण डॉक्टरची जात पाहत नाही, आपण डॉक्टर किती चांगला हे पाहतो. म्हणून या भारत देशाला भ्रष्टाचार नावाचा रोग झालाय, भ्रष्टाचार नावाचा रोग. म्हणून डॉक्टर म्हणजे उमेदवार जातीचा आहे काही पाहू नका. नाही महाराज आमच्या जवळचा आहे, लय चांगला आहे, हो लय चांगला आहे. एक वाक्य बोलू जरा तुम्हाला पटल. लय चांगला आहे महाराज, लय चांगला आहे हा माणूस. पण एक सांगू का, कर्ण कितीही चांगला झाला, माझं वाक्य ऐका बरं बसलेले, कर्ण कितीही चांगला झाला तरी विजय मात्र दुर्योधनाचाच होणार आहे. कर्ण कितीही चांगला असला तरी विजय दुर्योधनाचाच होणार आहे. कर्ण चांगला असला त्याचा परिणाम दुर्योधनाचा विजय आहे. उमेदवार किती चांगला असला तरी गायी कापणाऱ्या लोकांचाच विजय होणार आहे. म्हणून निर्णय करत असताना उमेदवार कसाही असू द्या, पण ज्या पार्टीला निवडून आणायचंय, ज्या पार्टीने गायीचं रक्षण केलं, ज्या पार्टीने धर्माचं रक्षण केलं, ज्या पार्टीने संतांचं रक्षण केलं, पालघरला साधू मारल्यानंतर सुद्धा त्या साधूचा इन्व्हेस्टिगेट सुद्धा केलं नाही आणि साधूंना भर दिवसा नको तसं त्या पद्धतीने मारण्यात आलं, ते शासन आपल्याला पाहिजे नाही. आता मी कोणा पक्षाचं नाही भाऊ, पण माझं एक म्हणणं आहे की धर्माला इथून पुढे धर्माचा विचार करणाऱ्याच व्यक्तींच्या मागे आपल्याला उभं राहायचंय. मी नेहमी सांगतो की आपल्याला कर्ण चांगला झाला म्हणून विजय मात्र दुर्योधनाचा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. श्री ज्ञानेश्वर महाराज. कुठं होतो? दुर्जनाचा संग, दुर्जनाची संगती करू नये. चौथं महापाप. दुसरं महापाप, पहिलं महापाप ब्रह्महत्या, दुसरं महापाप सुरापान. सुरापान म्हणजे सुरापान नाही, तुम्हाला माहित नाही ना, सज्जन लोकांना माहित नसते ते. दुसरं महापाप आहे सुरापान. सुरापान म्हणजे दारू पिणे. तिसरं महापाप आहे सुरापान, स्थेयम, सोन्याची चोरी करणे, तिसरं महापाप. चौथं महापाप आहे गुरुनाम गमहा, गुरुपत्नीकडे विकारी दृष्टीने पाहणे अथवा गुरुपत्नी गमन करणे, चौथं महापाप. ऐका महापाप सांगतो. पहिलं ब्रह्महत्या, दुसरं दारू पिणे सुरापान, तिसरं स्थेयम म्हणजे सोन्याची चोरी, आणि चौथं गुरुनाम गमहा म्हणजे गुरुपत्नीकडे विकारी दृष्टीने पाहणे. पण मला तुम्हाला हे चारही महापाप सांगायचे नाही, मला पाचवा महापापी सांगायचा आहे. कारण दुसंग सर्वथैव त्याज्याहा, दुर्जनाचा संघ नेहमीच त्यजनीय आहे. मी याच्यावर बोलतोय, मी विषय सोडून पलीकडे जाणार नाही. चारही महापापी सांगितले महाराज, पण पाचवा महापापी सांगतो. या चौघाच्याही संगतीत जो राहतो तो पाचवा महापापी. मग संगती जर मनुष्याला महापापी करते तर माणसाने संगती फार विचारपूर्वक केली पाहिजे. नेहमीच त्याग करावा अशा संगतीचा. असं तेजनीय स्वरूपाची संगत दुर्जनाची आहे. एक बोलू, एखाद्या वेळेस पंगत चुकली तर चालेल, पण मनुष्याची संगत नाही चुकली पाहिजे. पंगत चुकली तर मनुष्य एका वेळेचा उपवाशीच राहील, पण संगत चुकली तर संपूर्ण आयुष्याला बिघाड होते. म्हणून माणसाने संगत कधी चुकू देऊ नये. जीवनात संगतीला फार महत्व आहे, फार महत्व आहे. म्हणून दुसंग सर्वथैव त्याज्याहा, नेहमीच तेजनीय स्वरूपाचा असा कोणता संघ आहे? दुर्जनाचा. पण जगाच्या पाठीवर वर्णनीय स्वरूपाचे असे कोण आहेत? तर ते संत आहेत. असे वर्णनीय स्वरूपाचे संत आहेत. म्हणून संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र ऐकलं पाहिजे, संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरित्राला स्पर्श करून मी पहिल्या दिवसापासून काय काय आराखडा सांगितला ते सांगतो. ज्ञानोबाऱ्यांचे मूळ पुरुष असणाऱ्या हरिपंतांचा विचार केला. त्या हरिपंतांच्या 2 मुलांचा विचार केला. त्या 2 मुलापैकी एक धारातीर्थी पडला. त्यातल्या एका मुलाला मुलगा झाला त्र्यंबक पंत. त्या त्र्यंबक पंतांचा मुलगा गोविंद पंत, आणि त्या गोविंद पंतांचा मुलगा कोण? विठ्ठल पंत. ज्ञानोबाऱ्यांचे वडील विठ्ठल पंत. त्या विठ्ठल पंतांची पत्नी रुक्मिणी, रुक्मिणीचे आई वडील सिद्धोपंत, उमाबाई. हे नाव तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी शेवटच्या दिवशी आपण चालता बोलता घेणार आहे. बोला बोला ट्रिंग ट्रिंग. जो अचूक 3 प्रश्नाची उत्तर देईल त्याला मिळेल
त्याला आपण काहीतरी भेट देऊ, ती माझ्याकडून देईल मी. शेवटी तीन प्रश्न आपण कथेसाठी विचारणार आहे. संत चरित्र आपल्याला सुद्धा कळालं पाहिजे, यासाठी हा प्रयोग आहे. चला ऐका. विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र पाहिलं, विठ्ठलपंतांचा काल आपण विवाह पाहिला, विठ्ठलपंतांची उरलेली तीर्थयात्रा पाहिली, त्यानंतर ते आपेगावला गेले, हा भाग पाहिला. आपेगाववरून त्यांचे सासरे निघून आले, परत आपेगावला त्यांच्या आईवडिलांचा देहांत झाला. आईवडिलांना सोडल्यानंतर त्यांचं संसारात मन रमत नव्हतं. ते संसारात मन न रमल्यामुळे रुक्मिणीच्या एका जा या शब्दाचा आधार घेऊन ते काशीला गेले. काशीला गेल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. इकडे रुक्मिणी मातेने अनुष्ठान ठेवलं, माझा पती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अन्नाला हात लावणार नाही, पाण्याचा थेंब घेणार नाही. त्यांनी प्रोषित भर्तृकार नावाचं व्रत केलं. त्या व्रताच्या प्रभावाने, पतिव्रतेच्या व्रताच्या प्रभावाने श्रीपाद स्वामी परत इकडे आळंदीला आले. त्यांनी सांगितलं तुझा पती तिकडे. मग त्यांना आणलं आणि आणल्यानंतर आता आळंदीतल्या लोकांनी, वर्तमान आपण इथं होतो, की त्यांनी छळ सुरू केला. आणि छळ सुरू केल्यानंतर अरे संन्यासी होता गृहस्थी झाला, संन्यासी परत गृहस्थी झाला, संन्यासी असोनी भार्येशी संबंध का रे, काय एवढं मोठा विटाळी पाप केलं म्हणे तू, असं म्हणून ज्ञानोबांच्या वडिलांचा छळ सुरू झाला. तो छळ आज आपल्याला त्या मुद्द्याला हात घालायचंय. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. श्री ज्ञानेश्वर भगवान. म्हणून ज्ञानोबरांचे वडील विठ्ठलपंत हे विठ्ठलपंत महाराज यांना सिद्ध भेटात. सिद्धोपंतांनी सुद्धा त्यांचा त्याग केला. जावई बापू, आता आम्हाला पण गाव वाडीत टाकायला लागलं, एक करा, तुम्ही गाव सोडून निघून जा. मग ते गावाच्या बाहेर सिद्धबेटामध्ये गेले. आणि सिद्धबेटामध्ये गेल्यानंतर त्यांचा दररोजचा उपक्रम आहे. मी सांगितलं, एक छोटीशी त्यांनी झोपडी बांधली. त्या झोपडीच्या बाहेर एक गाय आहे, त्या झोपडीच्या बाहेर एक तुळशी वृंदावन आहे. आणि दोघांचा संसार सुरू झाला. कसा संसार सुरू झाला, त्या संसाराचा विचार आहे. असं मार्गक्रमण करत असताना पुढे काही दिवस आले, म्हणे 2 वर्ष निघून गेले. त्या मधल्या वर्षामध्ये त्यांचे 11 वर्ष निघून गेले. पण 11 वर्ष झाल्यानंतर आधीचे 6 वर्ष आणि हे 11 वर्ष विठ्ठलपंतांना मुलबाळ नव्हतं. मी या विषयावर काल बोललो. ज्यांना लेकरं आहेत तेही ज्यांना आहेत म्हणून दुःखी आहेत, आणि काहींना नाहीत म्हणून दुःखी आहेत. पण कोणीच उद्वेग बाळगायचा नाही. कोणीच उद्वेग बाळगायचा नाही. का बाळगायचं नाही? कारण आपल्या जीवनात काय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मनुष्याने देवाच्या उपयोगाने राहायचं. म्हणून एक सांगू का, आपल्या जीवनामध्ये ना जे देव करते ते चांगलंच असते. आणि आपल्या जीवनात जे आपल्या प्रारब्धाने असतं तेवढंच देव देतो. अरे कधी कधी तर आपलं प्रारब्ध असं असतं की त्या दुःखाच्या पलीकडचं असतं, पण तरी सुद्धा देव आपल्याला दुःख कमी देतो. म्हणून कधी कधी भगवान परमात्मा आपल्याला, आता काही ज्या घटना आपल्या जीवनात आणत असतो त्या कदाचित चांगल्यासाठी असतात. अरे जगात अनेक लोक जातात, अनेक लोक येतात, कितीतरी लोक सेकंदाला मरतात, कितीतरी लोक सेकंदाला जन्माला येतात. पण आई खरं सांगू, कितीतरी लोक सेकंदाला जन्म घेतात आणि कितीतरी लोक मरतात. पण मरणाऱ्या सगळ्याच लोकांची गणना हा काळ करत नसतो. मरणाऱ्या सर्वच लोकांचा विचार हे जग करत नसतं. पण आज 5 वर्ष झाले, 5 वर्ष आमच्या अतुल महाराजांच्या नावाने टाळ वाजतो. याच्या पलीकडचं आणखीन भाग्य काय पाहिजे? मेल्यानंतर सुद्धा, गेल्यानंतर सुद्धा, वैकुंठवासी झाल्यानंतर सुद्धा अरे काही पोरं असं म्हणतात, सावळण दुसऱ्याच दिवशी उरकून घ्या, तेरवीस 10व्याच दिवशी उरकून घ्या. आता उरकणारा काळ निघाला, सध्या उरकणारा काळ निघाला. पण या काळात सुद्धा काही जातवान पोरं असतील की ते बापाची तेरवी करत असतील. अरे वर्ष श्राद्ध तर जवळजवळ आता पाहायलाच मिळत नाही आपल्याला. पण 5 वर्ष झाले आमचे आदरणीय बाबा महादेवरावजी आळशी बाबा, 5 वर्ष झाले. 4 वर्ष होऊन गेले नाही, 5वं वर्ष आहे. माझ्या लेकराचं 5वं पुण्यस्मरण चांगलं झालं पाहिजे. मी मागच्या वर्षी संकल्प केला होता की मी कथा करेल, मी मध्यंतरी आलही होतो. आता अशी घटना झाली, अतुल महाराजांनाच आपला सप्ताह करून घ्यायचा होता अशी त्यांची जिज्ञासा होती. असे काही चिन्हही मिळाले होते. सांगू किती तारीख होती? 26, मागच्या महिन्यातली 26 तारीख होती. बाबा मला आठवते आणखी नाही, मी तारीख फार लक्षात ठेवत असतो. 26 तारीख होती आणि 26 तारखेला महाराज मला एक फोन आला,
परतवाड्याकडे भूगाव नावाचं गाव आहे. त्या गावावरून आमचे मित्र आहेत शिवाभाऊ कडू, बच्चू भाऊ कडूचे भावकीतलेच आहेत ते चुलत भाऊ. त्यांनी फोन केला, महाराज तुम्हाला ना आमच्या इथे ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याची कथा करायची आहे, चरित्र कथा करायची आहे. म्हटलं करतो. मग चरित्र कथा म्हटल्यावर माझ्या डोक्यात लाईट पेटला की आपण मागच्या वर्षी म्हटलो होतो बाबाला आपण चरित्र कथा करू. त्यांना म्हटलं दादा फोन ठेवा. मी बाबांना फोन केला, म्हटलं बाबा यावर्षी सप्त्याचं काय करायचं, हे आमच्या घरातलं आहे पण तरी तुम्हाला सांगतो, यावर्षी सप्त्याचं काय करायचं. बाबा म्हटले महाराज आणखीन माही काही इच्छा नाही बुवा, कारण 4 वर्ष बराच खर्च झाला हे आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं. माझी आता काय माझ्याकडे काही नाही, मुलगी घरी असं असं आलेली आहे आणि मला काय 10-12 क्विंटल फक्त सोयाबीन झालेलं आहे, आता कसं करू. म्हटलं नाही आपल्याला तर कार्यक्रम यावर्षी करायचाच आहे. खरं सांगतो 5 कीर्तन घेतले होते मी या कालामध्ये. 8 दिवसात 5 कीर्तन होते. त्या लोकांना माफी मागून म्हटलं दादा चुकीने का होईना पण तुमचे कीर्तन घेतल्या गेली, माझं लक्षात नव्हतं, तेवढी कीर्तन कॅन्सल करा. ते लोकही काही बोलले नाहीत, 5ही कीर्तन कॅन्सल केले. 26 तारखेला आलो. 26 तारखेला आल्यानंतर आम्ही इथं बसलो. बसल्यानंतर बाबा म्हणत ठीक आहे आपण सप्ताह करू. केल्यानंतर मग कसं करायचं काय करायचं, म्हणजे आर्थिक सहकार्य आपल्याकडे कमी आहे असं बाबा म्हटले. पण म्हटलं बघू काहीतरी करू. म्हणून 28 तारखेला मी परत निघून गेलो कीर्तनाला. 28 तारखेचं नाशिकचं कीर्तन करून, 29चं पुण्यातलं कीर्तन करून, 30चं पंढरपूरचं कीर्तन करून, मला वाटते 31ला पंढरपूरचं दर्शन करून दिवाळीच्या दिवशी मी घरी गेलो नाही. दिवाळीच्या दिवशी थेट बाबाच्या घरी आलो, दारात होतो मी. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी प्रवासातच होतो, दिवाळीच्या दिवशी त्यांच्यासाठी प्रवास करून इथं 2 तारखेला आलो. आल्यानंतर मला वाटते 1 तारखेची दिवाळी होती. 2 तारखेला इथं आलो. म्हटलं बाबा कसं करायचं काय करायचं. मग असं म्हटलं बाबा जाऊ द्या ना, आपलं आर्थिक सहकार्य नाही, आपण असं करू पुढच्या वर्षी सप्ताह करू. मग तर त्यांचा चेहराच पडला. मग म्हटलं ठीक आहे पुढच्या वर्षी करू. केल्यानंतर मी परत निघून गेलो. मग गेल्यानंतर 8, 9, 10, 11, 12, 13, 12 का 11 काहीतरी तारीख आली होती आताची. 4च दिवस सप्ताह राहिला होता. परत मी 3 कीर्तनं घेतले होते. आणि परत बाबाचा मला 12 तारखेला फोन आला, महाराज आपले जावई आहेत ते काहीतरी सहकार्य करतील आणि गावाच्याही काहीतरी भावनेतून आपण सहकार्य करू. मी तुमच्या पुढे हात पसरतो असं नाही, पण अतुल महाराज म्हणजे आपल्या गावचं एक साधकीय व्यक्तिमत्व आहे. रात्री मी जरा कीर्तनात सांगताना विसरलो, आपल्या योग्य आपल्या पद्धतीने आपल्या सामर्थ्याने जेवढी वर्गणी आपल्याला देता येईल तेवढा अनमोल सहकार्याचा भाग आजच्या यावर्षीच्या सप्ताहासाठी नक्कीच असू द्या. ही तुमच्या चरणावर या संत चरित्राच्या कथेच्या अनुरूपाने मी तुम्हाला मागणी करतो. म्हणून आमचं ते बोलणं झालं. म्हटलं बाबा ठीक आहे नियोजन करू. केल्यानंतर असंच नियोजन झालं की एवढे सुंदर कलाकार, एवढी सर्व महाराज मंडळी अगदी 3 दिवसात मिळाली. हे अतुल महाराजांचंच आधी घडलेलं नियोजन आहे. एकदा खरंच नक्की टाळ्या वाजल्या पाहिजे. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. 17 वर्ष झाले विठ्ठलपंतांना मूलबाळ नाही. मी जरा एकीकडे गेलो की एकीकडेच जातो. ते उपनायची सवय असते कोणाला, ते जिकडे गेलो तिकडेच हवा आली तिकडेच ओपनला जाते. ते असू द्या, सगळे सांभाळणारे व्यक्ती आहेत. का बालक बोबडा बोले या न्यायाने. आणि विठ्ठलपंतांना 17 वर्ष झाले मुलं नाही. इंद्रायणीच्या डोहामध्ये, इंद्रायणीच्या तीरावरती, इंद्रायणीमध्ये त्या दोघांनी एक अनुष्ठान केलं. अनुष्ठान फार मोठी गोष्ट आहे. माणसाच्या जीवनात अनुष्ठान झालं पाहिजे. आपल्या जीवनात काही घटना आपल्या भाग्यात लिहिल्या नाहीत तरी सुद्धा त्या अनुष्ठानाने होतात. माणसाने अनुष्ठान केलं पाहिजे. या आज तर विठ्ठल नाम जपाला मोठा आनंद आला. आज आणखीन 15-20 लोक वाढले होते. सध्या जेवढी मंडपात गर्दी आहे एवढीच गर्दी होती विठ्ठल नाम जपाला, असं मला वाटते. जवळजवळ नामस्मरणाच्या पलीकडे काय नाही रे बाबा. दररोज घरी आपल्या निदान अर्धा 1 तास तरी नामस्मरण करत चला, कारण आपल्यासोबत तेवढंच येणार आहे. मी तर असं म्हणतो आता हे कथा, मी कोणीतरी विद्वान आहे आणि मला काहीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे, याच्यापेक्षाही असं वाटत होतं की या 3 तासात पण विठ्ठल नाम जपत झाला पाहिजे. काय आनंद. नाही मंगेश महाराज सोळावा वाटत नव्हता, पण त्यांना लग्नाला जायचं होतं म्हणून 12 वाजता आपण 11 वाजताच विठ्ठल नामजप सोडला. श्री ज्ञानेश्वर भगवान. म्हणून 17 वर्ष झाले.
आणि 17 वर्षानंतर सुद्धा त्यांना अपत्य नाही. मग त्यांनी अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाच्या प्रभावाने पहिल्यांदा त्यांच्या उदरातून गर्भ राहिला. कोणाला? रुक्मिणी मातेला. आता रुक्मिणी मातेचे काय डोहाळे विचारता. वैराग्य उत्पन्न झालेल्या रुक्मिणी मातेला डोहाळ्यावरून आईची परीक्षा होते. म्हणून गर्भाधान संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये आहे. असं म्हणतात अभिमन्यूने चक्रव्यूहाचं शिरण्याचं ज्ञान आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकला होता. सगळ्यांना तुम्ही विद्वान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आईच्या गर्भात शिकला होता. म्हणून आईने गर्भ असताना आणि गर्भ एका कलेने म्हणजे एका दिवसाने वाढत असताना त्या गर्भावर संस्कार केले पाहिजे. आपल्याला कसा मुलगा पाहिजे? विद्वान पाहिजे, साधू पाहिजे, महात्मा पाहिजे का कसा पाहिजे, या पद्धतीने आपलं अनुष्ठान केलं पाहिजे. जर आपल्याला बिडी पिणाराच पाहिजे असेल तर आपण सिगरेटच ओढली पाहिजे, नाही का? असं जर असेल तर नाही का. आता ते असू द्या, त्या डोहाळ्याचा विचार मी तिकडे करत नाही. मी त्या दिवशी सुद्धा त्या विषयावर बोलून गेलो. चला पुढे. गर्भ 1 महिन्याचा राहत होता. रुक्मिणी मातेचा गर्भ कलेने वाढत होता. काय रुक्मिणी मातेचं भाग्य! जगाच्या पाठीवर त्या आईचं किती भाग्य आहे की जगातल्या त्या 3 देवांना आणि एक आदिशक्तीला जन्म जिच्या उदरातून होणार आहे. काय ती आई भाग्य असेल, काही ती आई भाग्यवान असेल. एक सांगू रे बाबा, एक सांगू, या जगात मुलगा चांगला निघाला ना तर नाव लोक मुलाचं घेत नाहीत, त्याच्या आई वडिलाचं घेतात. आणि मुलगा वाईट निघाला तरी सुद्धा नाव आई वडिलांचंच घेतात. मुलगा वाईट वागला तरी सुद्धा नाव आई वडिलांचंच आहे आणि मुलगा चांगला वागला तरी सुद्धा नाव आई वडिलांचंच आहे. लोक म्हणतात का रे पोरग तर मस्त भजन म्हणते लगा, कोणाचं पोरग आहे? आपल्या गावातलंच पोरग आहे. हो, कोणाचं आहे? काय पावली खेळतात हे पोर, ते लहान लेकरं नाही का? मायबापाचं वर्णन केलं जातं. मी नाही, तुकोबर आहे म्हणतात. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता. धन्य माता पिता तयाची या, 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 धन्य माता पिता तयाची या. कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक, 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 पुरी कन्या पुत्र होती जे 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 सात्विक. आपुलिया हिता जो आपल्या हिताविषयी जागते आणि जो परमार्थ करतो, धन्यता जगद्गुरु तुकोबर आहे त्याच्या मात्या पित्याला देतात. धन्य माता पिता तयाची या. माता पिता धन्यता, मात्या पित्याला धन्यता. म्हणून पुढे एक दिवस कलेने गर्भ वाढत होता.
आणि ऐन 12 वर्ष तप नंतर रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांनी केल्यानंतर पुढे शके 1195 श्रीमुख संवत्सर माघ वद्य प्रतिपदेच्या दिवशी सोमवारच्या दिवशी सकाळच्या वेळेला रुक्मिणी मातेच्या पोटाला कळा यायला लागल्या. ब्रह्ममुहूर्त होता. पण सोमवारच्या दिवशी सकाळी शिवस्वरूप असणाऱ्या श्रीमन निवृत्तीनाथांचा जन्म झाला. निवृत्तीनाथ भगवान की जय. निवृत्तीनाथांचा जन्म झाला. आता हे निवृत्तीनाथ कोण आहे? सदाशिवाचा अवतार. 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 स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार. स्वामी महाविष्णूचा अवतार. विष्णूचा अवतार. श्रीमन निवृत्तीनाथांचा जन्म माघ वद्य प्रतिपदेच्या दिवशी सोमवारच्या दिवशी सकाळी 1195 शकेला झाला. श्रीमन निवृत्तीनाथ भगवान शिव म्हणून साक्षात जन्माला आले. शिवाने जिच्या उदरातून जन्म घेतला. एक सांगू, रुक्मिणी मातेची कुस किती पवित्र आहे. किती पवित्र आहे सांगू. भगवान परमात्म्यानी म्हणजे महाविष्णूने ज्या वेळेस देवकीच्या उदरातून जन्म घेतला त्यावेळेस फक्त महाविष्णूनेच जन्म घेतला. तिथे शिवाचा अवतार नाही. अंजनीच्या उदरातून मारुतीरायाने जन्म घेतला, ते शिवाचा अवतार आहेत. फक्त शिवानेच अवतार घेतला. ब्रह्मदेव स्वरूप असणाऱ्या एखाद्या अवतार परंपरेने नरनारायणाचा अवतार घेतला, फक्त ब्रह्मदेवाचाच अवतार आहे. पण जगाच्या इतिहासात, जगाच्या म्हणतो मी, या सृष्टीवरच्या सर्व इतिहासातला हा सुवर्ण काल आहे की एकाच आईच्या उदरातून ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया आदिशक्तीचा जन्म एका उदरातून आहे. किती कुस पवित्र आहे. एकदा टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजे. असं चांगलं काही ऐकलं की टाळ्या वाजवत जा जरा. नाही तर बसले तुम्ही बसले मी सांगतो तुम्ही ऐकता. असं रटाळ बसू नका बा. मला असं फ्रेश बसलेले माणसं आवडतात. आता झालं ना सोयाबीन मस्त एकरी 8-8 पोते झाले का? मळले काका? हा 5च झाले का? मग तुम्ही हसू नका. जेल 5 झाले ते हसू नका. 2-2 पिकं काढता राजा एका पाण्यावर तरी हसत ना. ऐका, कुठं होतो आपण? हा, तिन्ही देवांचा जन्म एकाच उदरातून आहे. काय भाग्यवान आहे माता. काही जसे जसे मला बारकावे निघतील तसा तसा मी बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबा बुद्धी देशील तसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. निवृत्तीनाथांचा जन्म झाला. पुढे 2 वर्षाने परत रुक्मिणी माता गर्भवती राहिली. आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक महाविष्णूचा अवतार असणारे शके 1197 युवानाम संवत्सर श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी गुरुवार होता. रोहिणी नक्षत्र होतं. ऐका, ज्या दिवशी गोपालकृष्णाचा जन्म आहे ना अष्टमीला, श्रावण वद्य अष्टमीला, त्याच दिवशी त्याच तिथीला त्याच संवत्सरावर आणि त्याच घटिकेवर माझ्या ज्ञानोबारांचा जन्म आहे. म्हणून एक सांगू, ज्या दिवशी गोपालकृष्णाचा जन्मोत्सव जन्माष्टमी गोकुळ अष्टमी आपण साजरी करतो त्याच दिवशी कुठेतरी माझ्या ज्ञानोबारांची एखादी प्रतिमा ठेवून ज्ञानोबारांचा सुद्धा जन्मोत्सव साजरा करा की ज्ञानोबाराय कदाचित एखाद्या वेळेस आमच्या सुद्धा घरात या म्हणून.
ज्ञानोबारांचा जन्म बरोबर श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी युवानाम संवत्सर शके 1197 ला गुरुवारच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर ज्ञानोबारांचा जन्म 2 प्रहर म्हणजे रात्री निशक्काली चंद्र असताना ज्ञानोबारांचा जन्म झाला. एकदा ज्ञानोबारांचा गजर करा. श्री ज्ञानेश्वर भगवान भगवान की जय. आता ज्ञानोबा कोणाचा अवतार आहे सगळ्यांनाच माहित आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानोबा. साक्षात विष्णू जन्माला आलेत साक्षात विष्णू जन्माला आले. पुढे का पुढे परत 2 वर्षांनी 2 वर्षांचा फरक आहे या भावंडामध्ये. त्या जन्मानंतर 1199 ला श्री संत सोपान काकांचा जन्म झाला. तो सोपान काकांचा जन्म ईश्वर नाव संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कधी आपण प्रारंभ केला त्या दिवशी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपला सप्ताह ज्या दिवशी प्रारंभ झाला रविवार आणि पहिल्या प्रहाराला त्यांचा जन्म झाला. या सर्वांच्या मोठमोठ्या कुंडल्या आहेत. पुढे आदिशक्तीचा जन्म 2 वर्षाने 1201 शके प्रामाथी नाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी. आता हा पण प्रतिपदा ही कधी असते सांगा बरं. ही प्रतिपदा कधी असते? अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण काय साजरं करतो? हा काय करतो आपण? काय नाही रे बापा. खाना पेना सोना सब ऐसाही सुरू आहे. आमची आई महाराज शिकलेली नाही पण आमचे अशा तिथा सांगते हा सण कोण्या दिवशी कोण्या तारखेला येणार आहे. एक वर्ग शिकले नाही तिला आडकित्याचा अ येत नाही पण तिथ्यान हे सगळं माहित असते. तिला जुन्या स्त्रियांनाही सगळं माहित आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण घटस्थापना करतो. घटस्थापना म्हणजे आपण त्या दुर्गेची त्या जगदंबेची स्थापना. या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू. या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू. शुद्ध प्रतिपदेला तू आणि भक्ताच्या घरात शुद्ध प्रतिपदेला तू. आणि भक्ताच्या घरात बोला बाळा भक्त तुझा मी मला तू जवळी घे. मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे. मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे. मला दर्शन दे दर्शन दे आ दुर्गा माता मूर्ती तुझी लावी वेळ मला. आ दुर्गा माता मूर्ती तुझी लावी वेळ मला. काय मागू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे. मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे. आमचे गोपाल भाऊ वा 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 क्या बात. एकदा खरंच टाळ्या वाजवा जोरदार. असा रंग भरला पाहिजे. मला पण थोडं आवडते असं. ते 2 दिवस असं बिना चटणीच जेवण होतं म्हणजे बिना साऊंडच जेवलो आपण नाही का म्हणजे बिना कलाकारांचं जेवलं असं समजून घ्यायचा काही काही गोष्टी. बरं असं अश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिशक्ती मुक्ताबाईचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर या चौघही भावंड एका एका कलेने वाढत होते. 2-2 वर्षाचा यांच्यामध्ये फरक होता. संतांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी असते. संत जन्माला येत नाहीत संत अवताराला येतात. काल मला वाटते काल का परवा महाराज बोलले तुमचं आमचं प्रारब्ध परेच्छा प्रारब्ध आहे. संतांचं प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्ध आहे आणि देवाचं तुमचं आमचं प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आहे. संतांचं प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्ध आहे होच म्हणता आणि देवाचं प्रारब्ध परेच्छा प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो इच्छा नसताना. कोणाला वाटते बरं मी मजुराच्या घरात जन्माला यावं? सांगा बरं खरं सांगा. कोणाला वाटतं का इथं बसलेलं नाही बा आता मी मजुराच्या घरात जन्माला. ज्याला ज्याला वाटत असेल त्याने हात वर करा. कोणाला वाटते का? प्रत्येकाला वाटते अंबानीच्या घरातच जन्माला येऊ. त्या ढेबलं ते नाही का एक ढेबलं ते अंबानीचं पोरग. अनंत अंबानी. कोणालाही वाटते अंबानीच्याच घरात जन्माला येऊ नाही का मोठ्याच्या घरात जन्माला. पण ते आपल्या हातात नाही. आपल्या प्रारब्धाने आपण कुठे जन्माला येऊ ते आपल्या हातात नाही. आपल्या कर्माने आपण जन्माला येत असतो नाही का. जन्म घेणे लागे एकतर वासनेच्या संगे किंवा
जैसे ज्याचे कर्म तैसे मग जन्माचंही फळ भगवान परमात्मा आपल्याला देतो. कर्माने पण जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मनुष्य एकतर कर्माने जन्माला येतो, नाहीतर मनुष्य वासनेने जन्माला येतो. अनिच्छा प्रारब्ध आहे आपलं. आपली इच्छा नसताना जन्म आहे. आणि देवाचा परेच्छा जन्म आहे. देवाचा जन्म सुद्धा स्वतःच्या इच्छेने नाही. देवाचा जन्म जेव्हा संत हाक मारतील तेव्हाच. नाही, व्याधी वारुणी केले कैका संपन्न, करविले भक्ताला गे विठ्ठल दर्शन. भव सिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूचे मान्य करा कवन. जय देव जय देव स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जळमुळ ताराया. जय देव. विठ्ठल व्हावं लागलं पण भक्त म्हणतील तेव्हा ना. भक्ताने हाक मारली तेव्हा देव येतो. त्या गजेंद्राने हाक मारली, या ब्रह्मांडाचा कोणी चालक असेल तर ये बाबा. देवाचं प्रारब्ध परेच्छा आहे, पण संतांचं प्रारब्ध स्वइच्छा आहे. संत कोणाच्या बोलवल्याने येत नाहीत आणि संत कर्माने जन्माला येत नाहीत. संत आता जायचं म्हटलं, आता भेटायचं म्हटलं. एक गुपित सांगू का तुम्हाला? हे कोणाला सांगू नये, पण सांगतो. नाथ महाराजचा अभंग आहे. महाराज, कोणाला वाटतं मला ज्ञानोबा भेटले पाहिजे, इथं कोणी बसला असेल आणि त्याला वाटत असेल की मला ज्ञानोबा भेटले पाहिजे, भेटतात ज्ञानोबा. आता हे गुपित सांगत नसतात, पण सांगतो. कसे भेटतात ज्ञानोबा? त्यासाठी या चौघा भावंडाच्या नावाच्या फलाची श्रुती नाथ महाराजांनी सांगितली. मी तुमच्यासाठी अभ्यास करतोय बरं. रात्री 3 तास 1 वाजेपर्यंत आणि परत सकाळी 3 तास अभ्यास करतो की तुम्हाला काहीतरी चांगलं मिळावं म्हणून. नाथ महाराजांचा अभंग आहे. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करेल अहो रात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. निवृत्ती 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 असे 3 शब्द म्हटले. तया सायुज्यता मुक्ती, त्याला सायुज्य मोक्ष मिळतो. आता पुढे ऐका. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, ऐशे शिवादी देव बोलिले. ज्ञानदेव 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 म्हणून कदाचित आमच्या गुरुजींनी आम्हाला ज्ञानदेव म्हणायला सांगितलं. आमचे गुरुजी आम्हाला झोपेतून उठवत होते ना आळंदीला, तर विठ्ठल नव्हते म्हणत. आता आमचे राऊत बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आमचे गुरुजी आजही कोणाला आवाज द्यायचा ना, नाव नाहीत घेत. ज्ञानदेव, नामदास महाराज म्हणत असतील नाही का? नामदास महाराज म्हणतात ना ज्ञानदेव. आमचे गुरुजी उठायचं असलं की ज्ञानदेव उठा. आमचे गुरुजी उठायचं असलं तरी ज्ञानदेव असं म्हणतात. आता आम्हालाही ती कधी कधी सवय पडली की आम्ही सुद्धा ते ज्ञानदेवच म्हणतो. या ज्ञानदेव म्हणण्याची फलश्रुती काय आहे? नाथ महाराज सांगतात, 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं. आता पुढे ऐका, पुढचं नाव कोणतं आहे? पुढचं नाव कोणतं आहे? सोपान. सोपान हे 3 अक्षरे, जो जप करेल निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कार. नाथ महाराज म्हणतात सोपान 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 म्हणत राहिलं त्याला साक्षात ब्रह्म साक्षात्कार होतो. आणि शेवटचं आहे मुक्ताबाई चतुर्विदा, जो जप करील धरील सदा, तो जाईल मोक्षपदायसे. जगन्नाथाचे वचन, जगाच्या मालकाचं वचन आहे. मुक्ताबाई 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 जरी म्हटलं तरी त्याला
मोक्ष प्राप्त होतो. हे या 14ही नावाचं फल आहे. म्हणून नाव ठेवताना सुद्धा विचार करा की त्याच्यातून आपल्याला परमार्थ झाला पाहिजे. नाही तर एकाला पहिली पोरगी झाली, नाव ठेवलं रुपाली, दुसरी पोरगी झाली, नाव ठेवलं सोनाली, आणि तिसरी पोरगी झाली, नाव ठेवलं मोनाली. कोणाचं असेल तर माफ कर जा आजच्या दिवस जरा. पहिली मुलगी झाली, नाव ठेवलं रुपाली, दुसरी सोनाली, तिसरी मोनाली, आणि चौथा दैवयोगाने मुलगा झाला. आणि ते माझ्याकडे धावत आला. तो म्हणे महाराज संतांच्या कृपेने मुलगा झाला म्हणे. तुम्ही आता नाव सांगा म्हणे पोराचं काय ठेवायचं. म्हटलं पहिले काय. म्हणे 3 मुली आहेत. मग काय नाव ठेवले. रुपाली, सोनाली, मोनाली. या पोराचं काय नाव ठेवू. म्हटलं ले का मस्त यमक जुळवले. ली 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 रुपाली, सोनाली, मोनाली. याचं ठेव म्हटलं मवाली. आता काय यमक जुळवायचे नाव ठेवतात लोक. अहो आमच्या शेजारी एका पोराचं नाव आहे पियुष. ते नवीनच नाव निघाले काही पियुष. तुम्हाला समजते का माझी भाषा. एकाचं नाव आहे पियुष. त्याच्या आजोबाला त्या म्हाताऱ्या लोकायला हे नावही घेता येत नाही. आबाला म्हटलं आबा पियुष कुठं आहे. ते म्हातार म्हणते फ्यूज गेला शेतात. काय आता करताय. ते नावही वेगवेगळे चाले. जुने नाव चांगले होते, फार चांगले नाव होते. मी 4ही नावाची फलश्रुती सांगितली वेगवेगळी, पण या 4ही नावाची एकत्र फलश्रुती नाथ महाराज सांगतात. ऐसे ही 14 अक्षरे. 14 अक्षर. किती 14. मोजा. निवृत्तीचे 3, ज्ञानदेवाचे 4. किती झाले बोला. गणिताचे मॅथ्स वाले बोला, कॉमर्स वाले बोला. निवृत्तीचे 3, ज्ञानदेवाचे 4. किती 7. परत सोपानाचे 3. किती 10. परत मुक्ताबाईचे 4. किती. ऐसे ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे. हे 14 अक्षर कानानं ऐकले किंवा ऐसे ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखाद्वारे. ऐका ज्ञानदेव कोणाला भेटतात. कोणी जर कानाने ऐकत असेल किंवा तोंडाने हे 14 अक्षर म्हणत असेल. ऐसे ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. अशी 14 अक्षर जर तुम्ही ऐकली किंवा गायली तर माझे ज्ञानोबाराय तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ टाळी टाळी हा. तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. 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 एकनाथ नामदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. भगवान या 14ही भावंडांच्या नावाची ही फलश्रुती आहे जी संतांनी सांगितली. रात्रीतून 4 प्रमाण पाठ करावं लागले मला. 1 घंटा गेला याच्यात एवढे 10 मिनिटं सांगायसाठी. ऐसे ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. ज्ञानोबरे त्याला साक्षात दर्शन देतात. म्हणून या 14ही भावंडांचा जन्म झाला. संतांचा अवतार जगाच्या कल्याणार्थ असतो. एक सांगू, संत हे स्वेच्छा प्रारब्धावाले असतात. ते स्वतःच्या इच्छेने येतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. संत
काय आहे, देवाच्या कार्यात आणि संतांच्या कार्यात येण्यात थोडा फरक आहे. देव येतो तो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमुधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव दुर्जनाच्या संहारा करता आणि सज्जनाच्या रक्षणा करता येत असतो. बरोबर आहे. राम अवतारात आला वशिष्ठांचा यज्ञ वाचवण्यासाठी आणि रावणाला मारण्यासाठी. ऐका, कृष्ण अवतारात आला कंसासारखे अनेक राक्षस मारण्यासाठी आणि गोपाळांचं आणि मथुरावासियांचं संरक्षण करण्यासाठी. पण संतांचं कार्य जरा वेगळं आहे हो. संतांचं कार्य काय आहे सांगू? ज्ञानोबा आहे माझे पसायदानामध्ये सांगतात, संतांचं कार्य ते आहे जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुर्जन. देव दुर्जनाला संपवायला येतो, पण संत दुर्जन संपवायला येत नाहीत. संत दुर्जनाचा दुर्जनपणा संपवायला येतात. संतांचं कार्य जरा देवाच्या एक पाऊल पुढचं आहे. देव दुर्जनांना संपवतो, पण संत दुर्जन संपवत नाहीत. दुर्जनांचा दुर्जनपणा संपवतात, खळांचा खळपणा संपवतात. यासाठी संत येतात. ऐकलं पाहिजे तुम्ही, खळपणा संपवतात. त्या शिशुपालाच्या 100 शिव्या, 100 अपराध देवाने सहन केले, पण 111व्या अपराधाला शिशुपालाला मारलं. पण माझ्या नाथ महाराजांच्या अंगावर एक मुसलमान पान खाऊन 108 वेळेस थुकला, पण नाथ महाराजांनी काय केलं सांगू? यवन अंगावरी तुमकला प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. मुसलमान पान खाऊन 108 वेळेस थुंकला, पण नाथ महाराजांनी त्याला काही केलं नाही. नाथ महाराजांनी शेवटी 108 वेळेस थुंकल्यानंतर त्याच्याच लक्षात आलं, रे या साधूच्या अंगावर आपण 108 वेळेस थुकलो, पण साधू आपल्याला काहीच म्हणला नाही. मग आपण त्याच्याच तोंडाची साल्ट निघून आली आणि खाली आला, म्हणायला लागला, महाराज चुकलो मी, तुमच्या अंगावर 108 वेळेस थुकलो. महाराज म्हटले, अरे तू चुकला नाही बाबा, माझं भाग्य आहे, तुझ्यामुळे मला गोदावरीचं स्नान 108 वेळेस घटलं. हे संत असतात. तुम्ही आम्ही तर मांडीले मांडी खेटरीतले हे सरक तिकडे नाही म्हणणारे लोक आहे. तुम्ही आम्हाला क्रोध अनावरच आहे महाराज. तुम्ही म्हणा का मी म्हणा, क्रोध म्हणा, काम म्हणा, लोभ म्हणा, तुमच्या आमच्या लय जवळचा पाहुणा आहे तो, लय जवळचा पाहुणा आहे. पण संत त्याला लय दूर दुबईला सोडून येतात. संत त्याला जवळही ठेवत नाही. अरे तो संताला भेटे ना, कारण तुम्ही आम्ही काम क्रोध लोभाला पाहुणचार करतो, त्याला कपडे करतो, पण संत त्याची बोळवण करत नाहीत, त्याला पाहुणचार करत नाहीत, त्याला तसंच नेऊन घालतात. संत दुर्जन नाही, दुर्जनांचा दुर्जनपणा संपवायसाठी येतात. एक महात्मा, एक साधू महात्मा, थोडा मॉनिटर, एक साधू महात्मा, या काठावरून त्या काठावर जायचं होतं. ओ नावाडी दादा, मला त्या काठावर नेता का? साधू भाऊ काठावर जायचं का? हो नेतो, पण काही जरा पैसे आहेत का तुमच्याजवळ? नाही भाऊ काहीच पैसे नाही. बरं ठीक आहे, काही काळजी करू नका, तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेतो, काही काळजी करू नका, पण 2-4 पॅसेंजर माझ्या पोटासाठी येऊ द्या, मग तुम्हाला. ठीक आहे मी थांबतो.
त्या महात्म्याला त्या नावाळ्याने त्या नावेत बसवलं. आणि तेवढ्यात काही कॉलेजचे पोरं पलीकडच्या काठावरून या काठावर शाळेमध्ये दररोज कॉलेजला ये जा करायची त्या नावेने. शाळा सुटली 5 वाजताची आणि 5 वाजता त्यांचं कॉलेज सुटल्यानंतर त्या नावेमध्ये बसायला आले. आणि ते पोरं, ते तरुण पोरं, ते शिकलेली पोरं पण शिकलेली पण गावंडळ अशी पोरं ती त्या नावेमध्ये बसले. बसल्यानंतर ते आता पोरच शेवटी नाही का तुमच्याकडे म्हणतात ना, वय अधिक वय बरोबर वय वय, ते वयच असते माणसाचं एक, नाही का? ते शांत बसू देत नाही माणसाला. वय अधिक वय बरोबर वय वय. तुमच्याकडे वळवळ म्हणत नाहीत, आमच्याकडे वळवळ म्हणतात. तुमच्याकडे वय वय म्हणतात, तुमच्याकडे डाळीला दाय, पोळीला पोई, गुळाला गुई, काय म्हणतील काही सांगतात. दाय पोई गुई नाही का, नेहमी सांगत असतो. पण असू द्या, आता ते भांडवल नेहमी नेहमी वापरणं चांगलं नाही का, कटाळतात एकाच पदार्थाला लोक, नाही असा असू द्या. काय झालं, ते पोरं त्या नावेमध्ये बसले. आणि बसल्यानंतर महात्मा आपल्या ब्रह्म अवस्थेत लीन होता. महात्मा विचार करत होता. डोळे होते पण त्याचा विचार, त्याचं चिंतन सुरू होतं. तेवढ्यात ते पोरं म्हटले, हे गण्या, साधूबा पाहिजे साधूबा. आता हे पोरं म्हणजे त्या पोरायला महाराज म्हणजे सगळ्या गावची भाभीच. कोणी म्हटलं की साधूबा राम राम, साधूबा, लोक आम्हाला साधूबा राम राम. लोक साधू म्हणजे सगळ्या गावाची भाभीच. कळालं का तुम्हाला का मी घरून येऊ एकदा जाऊन? साधू कोणी थट्टा करते महाराज, साधूची कोणी थट्टा करते. काय ते बरंच बरं आहे, कठीण काम आहे. आले का साधू बाबा, लय नारळ आणले मग. हाय राजा साधू. लोक का तुला नारळ शिल्लक नाही राहणार रे. लोक नाही का आवेल ना करतात. बोल नका, फक्त बोल नका, आता बोलूच नका, विचारत नाही मी कोणाला काहीच. बोल नका. मग साधू बाबा आणि साधू बोलत नाहीत ते नावेतले पोर. साधू बाबा ते म्हणजे पक्के हरिपाटा इकडे नाही येणारे. काय नाव आहे त्याचं? दिनकर पाटील. लय हसा लागले हो तुम्ही. हा, साधू बाबा येतील संध्याकाळी कीर्तनाला. आता साधू बाबा साधू नाही का, हसू नका पाटील. हा पाटील हसू नका बरं. साधूबा येतील. हा ऐका, हा हे आमची घरची कथा आहे महाराज. म्हणजे घरची कथा आहे असं थोडक्यात म्हणा. बाहेर कथा 1000 लोक 10,000 लोक ते सगळे अरेंजमेंट, हे घरातल्यासारखा संवाद सुरू आहे. म्हणून मी भागवताला थोडासा असं म्हणा थोडक्यात कंटाळलो होतो सांगून सांगून. नवीन विषय घेतला, काहीतरी चिंतन झालं पाहिजे. ऐका, महाराज कोण्या गावचे? आलो पातुरून. बर बर. महाराज तरी काही बोलत नाही, साधू काही बोलत नाही. हसू नका आता. महाराज साधू काही बोलत नाहीत. बरोबर बरोबर, तरी बोलत नाहीत. फार बोलायला लागले. महाराज कुठून आलात, काय कुठं गेले होते, संन्यासी दिसता, भगवे वस्त्र आहेत तुमच्या अंगावर, हिमालयातून आले का? तरी साधू काही बोलत नाही. कार्याला का साधू बोलतच नाही. मग काय केलं, त्या पोराने कोंबे द्यायला सुरुवात केली. कोंबे समजतात का? खोपरं असे मारायला सुरुवात केली. साधू तरी काही करत नव्हते. एका पोराने त्यांना धरलं, खाली आदळलं त्या नावेत. नाव सुरू झाली. नाव पाण्यात होती. मध्यंतरी नाव गेली होती, पाण्यावर नाव तरंगत होती, नदीच्या मधोमध नाव गेली. तेवढ्याचे पोरत महात्म्याला त्रास देतात. महात्मा काही बोलत नाही. महात्म्याला मारतात तरी महात्मा काही बोलत नाही. मग त्या महात्म्याला एका मुलाने त्याच्या हातात असलेली ती बॅट घेतली, महात्म्याच्या डोक्यात मारली. महात्म्याच्या डोक्यात बॅट मारली, महात्म्याच्या डोक्यातून रक्त निघायला लागलं. तरी सुद्धा महात्मा आपल्या अवस्थेत आहे, तरी सुद्धा महात्मा काही बोलत नाहीत. अरे महात्मा काही बोलत नाही, पण माझ्या भक्ताला ही लोक त्रास देतात म्हणून देवाला सहन झालं नाही. आणि तेवढ्यात देव चतुर्भुज रूप घेऊन आला. आणि देवानी जसं चतुर्भुज रूप घेतलं ते समोर पाहिलं महात्म्याने की देव आला. देव म्हटला, का रे मगापासून हे तुला बोलतात, तू जर यांच्याकडे क्रोधयुक्त दृष्टीने पाहिलं तर ही नाव भस्म होईल. काय काय काय, तू जर यांच्याकडे क्रोधयुक्त दृष्टीने पाहिलं तर ही नाव भस्म होईल.
क्रोधयुक्त अंतकरणाने पाहिलं तर हे आताच बिना बिना सरपणाचे जळून जातील. पण अरे तू यांना का बोलत नाहीस? सांग तू. आताच यांना मारतो, आताच ही नाव बुडवतो, आताच यांना बुडवून टाकतो. त्या महात्म्याचं देवाला वाक्य आहे. महात्मा म्हणतो, देवा देवा नका बुडवू यांना, नका बुडवू. देवा नाव बुडवू नका, यांना मारू नका. देवा देवा पलटवायचीच आहे तर नाव पलटवू नका, यांच्या बुद्धीमध्ये थोडासा पालट करा. ऐका, या जगतामध्ये देव येतो दुर्जनांना मारण्यासाठी, पण संत येतात दुर्जनांचा दुर्जनपणा घालवण्यासाठी. अहो, ज्या जगद्गुरु तुकोबारांना या लोकांनी मंबाजी बुवाने काठीने मारलं, नुसतं काठीने नाही, काटेरी मारलं, तरी सुद्धा तुकोबाराय संध्याकाळी त्यांचे हात चेपायला जातात. महाराज चला कीर्तन. किती वेळेस दुर्जनांचा अपमान होतो. एक सांगू, दुर्जनाने कधी भ्यायचं नाही, कारण बरीच लोक आपल्या विरोधात माफ करा, सज्जनाने कधी भ्यायचं नाही, कारण बरीच लोक आपल्या विरोधात जातील. इथून पुढे आपल्याला लोक नाव ठेवतील, पण सज्जनाने कधी भ्यायचं नाही. कारण या जगात बाबा चांगल्या लोकांनाच फार त्रास असतो. असं म्हणतात आमचे गुरुजी. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या लोकांना विरोधक असल्याशिवाय जीवनात मजाच नाही. काही लोक तोंडावर गोड बोलून लोकांशी चांगले राहतात आणि आपण खरं बोलून लोकांना वाईट होतो. ही परिस्थिती आहे. लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, जिनके खुद के खाते खराब है वो मेरा हिसाब रखते हैं. ज्यांचं स्वतःच चरित्र काहीतरी खराब आहे ते दुसऱ्याच्या चरित्रावर शिंतवडे उडवल्याशिवाय राहत नाहीत. पण तरी सुद्धा सज्जन लोक त्यांच्या कल्याणार्थच झटत असतात. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, संतांचा अवतार जगाच्या कल्याणार्थ असतो, जगत कल्याणार्थ. आपण काल बघितलं, जगत कल्याणार्थ सिद्धेश्वर भगवान विठ्ठलपंतांच्या स्वप्नात गेले होते. विठ्ठलपंता, मला तुमच्यापासून जन्माला यायचंय, म्हणून तुम्ही लग्न करा. आणि आज त्याचं फल झालं. 3 मुलं आणि 1 मुली, असं 4 भावंडांचं जीवन सुरू झालं. ही थोडी कलेने वाढायला लागली. एक सांगू, आपल्या घरात छोटसच पोरग असते, ते काही लय मोठं साधून महात्मा नसते, रुक्मिणीचा आनंद सांगू का? माझ्या रुक्मिणी मातेचा आनंद किती असेल साहेब? आपल्या घरात जर साधं लेकरू असते, साधं माणूस म्हणून आलेलं लेकरू असते, तर आपल्याला त्या लेकराचा किती हरिक वाटतो. पण जगाचे 3 मालक जिच्या उदरातून आले, तिला किती आनंद असेल, त्या रुक्मिणी मातेला किती आनंद असेल. पण या सृष्टीचा एक नियम आहे, चांगल्या लोकांना त्रास आहे मायबाप, चांगल्या लोकांना त्रास आहे. एक सांगू, आज जे ज्ञानोबारांचं वाङ्मय, आणि आज ज्ञानोबारांनी आमच्यासारख्या अनेक साधकांना ओटीत घेतलंय, अनेक साधकांना पदरात घेतलंय, त्या साधकाला जन्म देणारी आमची रुक्मिणी माता किती पवित्र असेल, याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. काय रुक्मिणी माता असेल, ती एवढी धैर्यवान मुलं जिच्या उदरातून जन्माला येतात, त्या आईची कूस किती पवित्र असेल. असंख्य मुलं आम्ही राहतो महाराज. आळंदीला जवळजवळ वर्षाला 1000 ते 1500 पोरं आणि विद्यार्थी आळंदीतून शिकून बाहेर पडतात. मी 2010 साली आळंदीला गेलो गोपाल महाराज. 2010 साली आळंदीला गेलो. आळंदीला गेल्यानंतर घरची पूर्वपीठिका परिस्थिती एवढी नव्हती, ज्ञानोबारांच्या भरोशावर गेलो. पण आज आळंदीला जाऊन 14 वर्ष झाले. ज्ञानोबारांनी कशाचीच कमतरता भासू दिली नाही. ज्ञानोबाराय जर आमच्यासारख्या असंख्य 1500 साधकांना सांभाळतात, पण शोकांतिका हीच आहे की त्यावेळेच्या लोकांनी ज्ञानोबारांना सांभाळलं नाही. ही आम्हाला मोठी खंत वाटते. कधी कधी कीर्तनकारांनी जर एखादी 10 लाखाची गाडी घेतली आणि मोठ्या गाडीत जर, माझ्या गुरुजींचं वाक्य ऐकलं मी, मला ते आजही आठवतं. माझे गुरुजी वारकरी संप्रदायाचे वैभव गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर यांनी पहिली गाडी घेतली होती, सागर भाऊ बोलेरो, महिंद्राची बोलेरो गाडी घेतली होती. आणि ती बोलेरो गाडी घ्यायला पुण्यातल्या शोरूम मध्ये मी आमच्या गुरुजींच्या सोबत होतो. मी नवीनच आळंदीत गेलो होतो. घडलेला प्रसंग सांगतो, माझ्या आजही तो डोळ्यासमोर आहे. मला फार काही प्रसंग आठवणीत राहतात. महिंद्राच्या शोरूम मध्ये गेलो, तात्यांनी त्या गाडीच्या त्या कागदपत्रावर सही केली आणि सही केल्यानंतर त्या
शोरूमच्या मालकाने त्या गाडीच्या चाव्या तात्यांच्या हातात दिल्या आणि दिल्यानंतर तात्या त्या गाडीजवळ गेडले. मी खोटं बोलत नाही मायबाप. माझे गुरुजी ज्यांनी नैष्टिक ब्रह्मचार्य जीवन जगलं आणि ज्यांचं वय 80 वर्षाच्या वर आहे, असं नैष्टिक जीवन वारकरी संप्रदायाच्या चकोटीत चाकोरीत जगणारे आमचे गुरुजी त्यावेळेस त्या गाडीच्या समोर ढसाढसा रडले. मी विचारलं गुरुजींना, गाडी निघत होती. पहिल्यांदा विचारण्याची हिंमत होत नव्हती. ड्रायव्हर पुढे गाडी चालवत होता, समोर गुरुजी बसले होते, मी मधल्या सीटवर मागे बसलो होतो. गाडी पुढे चालत होती. कोण विचारणार तुम्ही का रडताय, कोण विचारणार का रडताय. नवी गाडी चालत होती. तात्या हुंबरडा फोडू फोडू रडत होते. थोड्या वेळाने मीच तात्यांना विचारलं, म्हटलं महाराज थोडं रडणं कमी झालं, तुम्ही का रडता. त्यावेळेस गुरुवर्य महाराजांचं वाक्य आहे, अरे आज ज्ञानोबारांच्या कृपेने आणि ज्ञानोबारांमुळे मी 10 लाखाच्या गाडीत बसलो. पण माझ्या ज्ञानोबारांना त्यावेळेस या समाजातल्या लोकांनी एक भाकरीचा तुकडा दिला नाही. तो प्रसंग मला आठवतो. माझ्या ज्ञानोबारांची अवस्था असून आज ज्ञानोबारांनी आम्हाला काय फळ दिलं. लोक विचारतात महाराज, येण्याआधी लोक विचारतात महाराज तुम्हाला काय खायला करू, काय पाहिजे तुम्हाला. हे ज्ञानोबारांना त्यावेळेस काही मिळालं नाही. हे भावंड कलेने मोठी होत होती. आता एका एका विषयावर बोललं तरी कमी आहे, एवढा मोठा प्रसंग आहे. म्हणून एका एका कलेने वाढत होती. चौघही भावंड थोडे थोडे मोठे होत होते. सिद्धबेटामध्ये राहत होते. सिद्धबेटामध्ये राहत होते. असं म्हणतात ना, काय ग्रंथकारांनी त्यांचं वर्णन केलं. दिसायला ज्ञानोबारे, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई म्हणजे सुहास्य वदन, आखोड बांधा, कुरडे केस, आरक्त नयन, लांब नाक, उंच कपाळ, चेहऱ्यावर गांभीर्य, गोजिरी, तेजस्वी व भगवान महाविष्णूंची सर्व चिन्ह अंगावर असलेल्या माझ्या ज्ञानोबाऱ्यांना त्यावेळेची लोक पाहत असताना सुद्धा त्यांना वाळीत टाकलेली लोक समजायचे. सांगू बाबा, गरीबाचं धन काय असते. गरीबाचं धन उत्पद्यन्ते विलीयतम दरिद्राणाम मनोरथाः. गरीबांची मुलं हेच धन आहे. गरीबाजवळ वेगळं काही धन नाही. नाही तर काही काही लोक फार श्रीमंत आहेत, घरात गेले तो पोरग पाहना, आबा मला झाले. कारण त्यानं दुधात पाणी टाकू टाकू जी केलं असते ना, नाही का, भेसळ करू करू इकलेलं असते ना. एका घरी गेलो, सांगू का राहू दे, सांगतो आता नाही का. एका घरी गेलो, पोरगा आलं की म्हणे, हे बा महाराज, राम राम महाराज, पायजा, राम राम महाराज.